दिल्ली स्फोटातील कार रॉयल कार झोन मधून विकल्याची माहिती समजते। रॉयल कार झोन मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। फरीदाबाद मधील रॉयल कार झोन मधून ही कार विकली गेली। या क्षणाची एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे रॉयल कार झोन मालकाला आता चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे। दिल्ली स्फोटांच्या पार्श्वभूमीवर फरीदाबाद मधील हे रॉयल कार झोन आहे जिथून ही कार विकली गेलेली होती। i20 कार जिचा स्फोट झाला। ही त्या ठिकाणची दृश्य आपण बघतोय। दिल्लीमध्ये स्फोटातील जी कार आहे ती रॉयल कार झोन या ठिकाणाहून विकली गेली आणि तिथलीच ही दृश्य आपण बघतोय। फरीदाबाद मधील हे रॉयल कार झोन आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, रॉयल कार झोन मधून ही कार खरेदी करण्यात आली जी i20 कार मध्ये स्फोट झाला असं सांगितलं जात आहे। ती i20 कार खरं तर सलमानची होती। सलमाननी ती रॉयल कार झोन मधून विकली। ती तारीखने घेतली। तारीखकडनं ती डॉक्टर उमरकडे गेली। तीच गाडी जी आहे ती फरीदाबाद मध्ये होती। तीच ते डॉक्टर ज्या ठिकाणी 2900 किलोग्राम स्फोटकं सापडली। या सगळ्याची कनेक्शन जे आहे ते जोडलं जात आहे आणि कायद्याच्या कसोटीवरती देखील ते कोर्टात सिद्ध करणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून याची एक एक बारीकाईनं तपासणी ज्या संस्था आहेत तपास यंत्रणा त्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि याच्यामध्ये आता जी हुंडई कंपनीची i20 कार होती ती फरीदाबाद मधल्या रॉयल कार झोन नावाच्या सेकंड हँड कार शो मधून विकत घेतली होती असं यामधून स्पष्ट झालेलं आहे। आता थोडक्यात या कारचा जो व्यवहार आहे तो कशा पद्धतीने झाला होता, तारीख जो पुलवामाचा आहे, त्याचबरोबर मुजम्मिल तो देखील पुलवामाचा आहे। त्याची गर्लफ्रेंड जी या ठिकाणी लेडी डॉन म्हणून समोर आलेली आहे ती जैश ए मोहम्मदचं महिला विंग कमांडर म्हणून काम करत होती। या सगळ्याची कनेक्शन जे आहे ते प्रस्थापित होताना या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि एकंदरीत जर पाहिलं गेलं तर ही पहिलं पुलवामाच्या तारीखला ही कार जी विकली गेलेली आहे। मुजम्मिल जो पुलवामाचा आहे, फरीदाबाद मध्ये मुलांना शिकवण्याचं काम करत होतं, त्याच्या जवळ आणि त्याच्या मौलाना जो मित्र होता त्याच्या जवळ साधारण 2900 किलोग्राम जे स्फोटकं सापडले त्याच्याशी हे कनेक्शन आहे। आणि त्याच दरम्यान आता या रॉयल झोन मधून जी आहे ती खरेदी जी आहे ती करण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। जी शिवाजी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। Thank you.